Welcome all my dear friends. In the last video we had started with the unit number 2nd and the topic 2.4 an epitome of courage. At the time of discussing in this lesson, I told you in the first video of this lesson exactly an epitome of courage. So how the courage means and exactly what is the role of courage in any person's life. What exactly the courage? How the courage is very useful in the life of each and every person. Particularly the example what is been given here, that itself is the courage. The person who is been introduced, the person to whom about we are talking, that he himself is considered as a courage. ज्या व्यक्तीबद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहतोय, ज्या व्यक्तीविषयी आपण या ठिकाणी शिकतोय, तो व्यक्तीच मुळामध्ये करेज म्हणून ओळखला जातोय. म्हणजे याच टॉपिकमध्ये असं सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे की देर इज अ पर्सॉनिफिकेशन इटसेल्फ इज द स्टीफन हॉकिंग. कारण at the age of 17 when couple of time he fell down without any reason and he went to his family doctor and doctor diagnosed with the disease which was very dreaded. जो आजार त्याच्या लाईफ मधला हा कधीच हा नीट होणारा नव्हता आणि अशा प्रकारच्या आजारामधून त्याला आता कधीच बरं होता येणार नाही हे एका 17 इयर म्हणजे 17 वर्षाच्या मुलाला आता हे माहिती पडले की आपल्याला असा आजार आहे आणि त्या आजारामध्ये आपले सर्व नर्व सिस्टीम जे आहे आता ही ब्रेकडाऊन होणार आहे. सर्व नर्व सिस्टीम आपली आता एक एक डॅमेज होत चालणार आहे आणि आपल्याला कदाचित पुढे आणखीन आपल्यासमोर लाईफ किती आहे हे आपल्याला माहिती पण नसणार आहे. म्हणजे कल्पना करून बघा, एका 17 इयर ओल्ड म्हणजे जवळपास एक 11-12 स्टँडर्ड मधला मुलगा आहे आणि 12 स्टँडर्ड मधील मुलाला जेव्हा असं समजतं की आपल्याला एक अशा प्रकारचा आजार आहे आणि त्या आजारामध्ये आपल्याला आता एक तर समोर लाईफ किती आहे ते माहिती नाही आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं की या आजारामुळे आपली सर्व नर्व सिस्टीम जी आहे ही पूर्णपणे डॅमेज होणार आहे. मग आता अशा संपूर्ण लाईफबद्दल वेगवेगळ्या प्रकारची ड्रीम बघणाऱ्या कुठल्याही मुलाला जेव्हा अशा प्रकारचा त्याच्या मनावरती आघात होतो तेव्हा निश्चितपणे तो पूर्णपणे कोलमडून पडतो की हे सगळं माझ्या समोरच का घडलं. व्हाय इट इज द फेट ऑफ फ्रेंझी. म्हणजे त्याच्या जीवनावरती नशिबाने जो एक असा अनएक्सपेक्टेड आघात केलेला आहे, अनपेक्षित अशा प्रकारचा जो त्याच्या जीवनावरती जो एक आघात झालेला आहे त्यामध्ये तो पूर्णपणे निराश झालेला आहे. मात्र ती निराशा त्याची फार दिवस टिकत नाही आणि तो त्याच्यातून इतक्या वेगाने बाहेर पडतो आणि तो सांगतो की आजाराला जे करायचे ते करू द्या, मला जे करायचे ते मी माझं काम करेल. आणि तो पुढे काय करतो, सर्वांनी आपापले पेज नंबर 63 काढायचे. आपण पार्ट फर्स्टमध्ये काही भाग बघितला होता, आता आपण त्या पुढील टॉपिक पाहतोय. पेज नंबर 63 काढायचं सर्वांनी. त्यावरील पेज नंबर 63 वरील फर्स्ट पॅराग्राफपासून आपल्याला स्टार्ट करायचं की हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी uncertain. The prognosis was bad and the doctors said they could not do much. Undaunted, Stephen decided to continue his research and even got engaged to Jenny Wild. When he went to the doctors, so doctors also very helpless. Doctor ने देखील सांगितलं we could not do anything else because there is no any kind of the cure for this disease. It is a dreaded disease. अशा प्रकारचा प्राणघातक तो आजार आहे आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट नाही, काहीच त्याच्यावरती नाही आहे. तेव्हा हाऊ मच टाइम ही हॅज लेफ्ट ऑन दिस अर्थ, ऑन दिस प्लॅनेट, म्हणजे त्याच्याकडे आणखी किती कालावधी आहे, तो आणखी किती दिवस जिवंत राहू शकणार आहे हे त्यालाही माहिती नव्हतं की आपल्याकडे आणखी लाईफ किती आहे. म्हणून आपल्याला एखादा आजार झाला आहे, तो आजार आपल्याला पूर्णपणे डॅमेज करतोय, मग आपण रडत बसण्यापेक्षा त्याच्यातून बाहेर येऊन आपण आपलं काम करावं. अनडॉन्टेड, आता इथे 2 वर्ड दिलेले बघा. प्रॉग्नॉसिस, प्रॉग्नॉसिस इट मीन्स फोरकास्ट ऑफ फ्युचर हेल्थ कंडिशन. हे फोरकास्ट ऑफ हेल्थ म्हणजे आपल्या आरोग्याविषयीचं जे काही भाकीत आहे, म्हणजे त्या सर्व डॉक्टरांनी जे त्यांच्या स्टीफन हॉकिंगच्या आरोग्याविषयीचं जे भाकीत केलेलं आहे
मग या आरोग्याविषयीचं जे भाकीत आहे ते भाकीत अशा प्रकारचे की आणखीन तो या अर्थवरती तो किती दिवस जगू शकतो, त्याच्याकडे आणखी किती लाईफ आहे हे माहिती नाही, इट इज अनसर्टन. आणि त्यामुळे तर आपल्याला लाईफ किती आहे हेच माहिती नाही आहे, अनिश्चित आहे. आपण किती दिवस जगणार आहेत हे एका 17 वर्षाच्या मुलालाच माहिती नाही आहे. तेव्हा ही वॉज अनडॉन्टेड, म्हणजे एखाद्या पछाडल्याप्रमाणे प्रचंड अशा प्रकारच्या एनर्जीने, कारण त्यालाही माहिती की आता फार काही दिवस आपण अगदी अशा प्रकारे तंदुरुस्त राहू शकणार नाही. जर आपल्याला काही दिवस आणखीन जगण्याचा चान्स जर मिळाला किंवा आणखी काही दिवस आपण जर जगलो तर एक एक आपले ऑर्गन्स पूर्ण डॅमेज होत चालणार आहेत. मग अशा प्रकारे काही ऑर्गन्स आपले जर डॅमेज होत आपण जगलो तर पुढच्या आयुष्यात आपल्याला काहीच करता येणार नाही. तेव्हा आपण जोपर्यंत आता सध्या चांगले आहोत हाच कालावधी आहे, आपल्याला पूर्ण एनर्जीने काम करावं लागेल. आणि तो पूर्ण एनर्जीने काम करतो. अनडॉन्टेड ही डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. अनडॉन्टेड म्हणजे नॉट अफ्रेड ऑफ मिसफॉर्च्यून. आपल्यावरती नशिबाने काय घाला घातलेला आहे, नशीब आपल्यावरती कशा प्रकारे संतुष्ट आहे म्हणून तो रडत बसत नाही, उलट तो त्याचा रिसर्च जो आहे तो रिसर्च अतिशय वेगाने चालू ठेवतो. हॉकिंग सेज दॅट आयरॉनिक ॲज इट मे साऊंड, it is at this dismal stage he began everything, he began enjoying life the most. म्हणजे थोडासा उपरोधिक प्रमाणे. आता कुणाला आजार झाल्यानंतर तो खरोखर खऱ्या अर्थाने लाईफ एन्जॉय करत नसतो, पण तो असं म्हणतो की खऱ्या अर्थाने मी लाईफ एन्जॉय करायला आता सुरुवात केलेली आहे. This he says because he started living life for the moment and continue his doctoral research work with a renewed vigor. म्हणजे अतिशय वेगाने, खूप चांगल्या पद्धतीने, तेवढ्याच एनर्जीने तो त्याच्या लाईफमधली जी काही एनर्जी आहे ती पूर्णपणे त्या रिसर्चवरती टाकतो आणि त्याचा रिसर्च जो आहे तो रिसर्च त्याचा तो पुढे कंटिन्यू करतो. इन मीन वाईल द डिसीज वर्क इट्स वे इन टू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. तर त्याचा रिसर्च वगैरे हा सर्व होत असताना त्या मधल्या कालावधीमध्ये काही कालावधी जेव्हा काही वर्ष मधले निघून जातात तेव्हा तो त्याचं काम तर तो अविरतपणे करतोय. तो त्याच्या कामामध्ये कुठेही खंड पडलेला नाही आहे. तो त्याचं काम खूप चांगल्या प्रकारे करतोय, रिसर्च करतोय, स्टडी करतोय, सर्व काही करतोय. मात्र त्याच वेळेस त्याला जो आजार आहे तो आजार देखील त्याचं काम करतोय. आजार सुद्धा तो त्याच झपाट्याने त्याच्या शरीरामध्ये वाढत चाललेला आहे. आणि हा आजार वाढत जात असतानाच इट वर्क इट्स वे इन टू बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. आणि त्याला तो आजार पूर्णपणे डिसेबल्ड बनवतो. ही बिगॅन स्टडिंग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स. त्या मध्यंतरीच्या काळामध्ये तो स्टडी ऑफ ब्लॅक होल्स याचा तो अभ्यास करतो. To get his PhD by this time, he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. जोपर्यंत त्याला PhD मिळतीये तेव्हा PhD मिळेपर्यंत ही वॉज कम्प्लिटली लॉस्ट हिज कंट्रोल ओव्हर हिज बॉडी. त्याच्या शरीरावरचं पूर्णपणे कंट्रोल तो गमावून बसलेला होता आणि तो व्हीलचेअरवरती आला होता. म्हणजे कल्पना करा, एक अशा प्रकारचा विद्यार्थी, इथे आपल्याला सगळं काही असून, सगळ्या काही चांगल्या फॅसिलिटीज असून, आपलं शरीर अतिशय चांगल्या प्रकारचं असून ही आपल्याला अभ्यास करावा वाटत नाही, आपण रिसर्च करू शकत नाही, आपण वेगवेगळ्या प्रकारची कारणं सांगतो. मात्र स्टीफन हॉकिंगला डिसेबल्ड असतानाही तो मेंटली अतिशय स्ट्रॉंग होता आणि त्या स्ट्रेंथमुळे तो इतक्या चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकला, तो रिसर्च करू शकला. आणि जेव्हा त्याला PhD मिळाली त्यावेळेस तो अक्षरशः व्हीलचेअरवरती आला होता. म्हणजे त्याच्या बोलण्यावरचं कंट्रोल गेलं होतं, त्याला स्पष्टपणे बोलता येत नव्हतं. त्याच्या लिखाणावरचं कंट्रोल गेलं होतं, त्याला व्यवस्थितपणे लिहिता येत नव्हतं. आणि व्हीलचेअरवरती आहे म्हणजे ऑब्व्हियसली त्याला चालता फिरता वगैरे तर येत नव्हतंच. आणि अशा प्रकारे तो कम्प्लिटली दुसऱ्यांवरती डिपेंडंट बनला. He made many epoch-making statements that should establish theories. आता हा epoch making एक वर्ड वापरलाय बा, epoch making. epoch makingचा मिनिंग काय होतो? ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स ॲट अ पर्टिक्युलर रिस्ट्रिक्टेड टाइम. म्हणजे त्या काळामधलं अतिशय महत्त्वाचं. कारण ॲज अ सायंटिस्ट, ॲज अ फिजिसिस्ट, एक भौतिकशास्त्रज्ञ म्हणून त्याने अनेक वेगवेगळ्या प्रकारचे काही स्टेटमेंट केले, काही विधानं केले एक शास्त्रज्ञ म्हणून. आणि त्या विधानांमध्ये
ती विधान अशा प्रकारची होती की त्या काळामधल्या ग्रेट सायंटिस्टला सुद्धा ते रिजेक्ट करता आले नाही, त्यांना सुद्धा ते सर्व मान्य करावे लागले. आणि याच्यापैकीच scientists believe that the universe began with the Big Bang. To explain this concept better, Stephen invented what is known as the Lie algebra. लिया अल्जेब्रा जी आहे, ते लिया अल्जेब्रा थिअरी त्या बुकमध्ये त्याने पूर्णपणे मांडलेली आहे. आणि बिग बँग थिअरी अशा प्रकारचे की हे जे काही विश्व निर्माण झालेलं आहे, हे जे काही आपलं प्लॅनेट अर्थ जे निर्माण झालेलं आहे, हे अर्थ निर्माण कशाद्वारे झालं, कशा पद्धतीने अर्थ निर्माण झालेलं आहे. तर स्टीफन हॉकिंगचं असं म्हणणं आहे की हजारो लाखो वर्षांपूर्वी कदाचित खूप मोठाले 2 ग्रह जवळ आले असतील आणि ते आपापसामधल्या ग्रॅव्हिटेशन पॉवरमुळे ते एकमेकांवरती आदळल्या गेले असतील आणि त्याच्यामुळे त्या प्लॅनेटचे काही तुकडे झाले आणि हे तुकडे झाल्यामुळे हे वेगवेगळे प्लॅनेट जे आहे ते सर्व हे प्लॅनेट तयार झाले. म्हणजे विश्वाची निर्मिती कशी झाली हा आजकाल मोठ्या प्रमाणावरती सर्व सायंटिस्टचा अतिशय इंटरेस्टिंग अशा प्रकारचा तो अभ्यासाचा विषय आहे. नेहमी तो या संदर्भामध्ये चर्चा करत असतात आणि डॉक्टर स्टीफन हॉकिंगने देखील त्याच्याविषयी मतं मांडलेले आहेत, त्याच्याविषयी त्याने या थिअरीज मांडलेल्या आहेत. आणि ही थिअरी त्याने या लिया अल्जेब्रा नावाने त्या बुकमध्ये सुद्धा बिग बँग थिअरीविषयी तो बोललेला आहे. तो confined to a wheelchair with no control over his body save a finger and with a computer to help him express his thoughts. तुम्ही जर त्याची व्हीलचेअर बघितली असेल त्या व्हीलचेअरवरती सर्व प्रकारचे ऑटोमॅटिक गॅजेट्स आहे आणि त्याला बोलायचं जर काही असेल तर तो त्याचे फक्त लिप्स जे आहे ते लिप्स मुवमेंट होतात आणि त्या स्क्रीनवरती काय जे आहे ते पूर्ण टाईप करून येतं. म्हणजे अशा प्रकारे त्याला व्यवस्थितपणे बोलता सुद्धा येत नव्हतं आणि अशा अवस्थेमध्ये देखील तो त्याचं कार्य थांबवत नाहीये. तरी तशा सिच्युएशनमध्ये सुद्धा तो त्याच्या थिअरीज किंवा त्याचे जे काही विधान आहेत हे सगळे तो पुढे करतोच आहे. डॉक्टर हॉकिंग इज अन अथॉरिटी ऑन प्रफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. प्रफाउंड म्हणजे खूप गाढ, खूप मोठ्या प्रमाणावरती विख्यात अशा प्रकारे त्याचा विज्ञानावरती म्हणजे सायन्सवरती कमांड आहे. आणि यामुळेच न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हॅव बीन बिस्टोड ऑन हिम. त्याच्या या अशा महान कार्यामुळे, त्याच्या या अशा प्रकारच्या आउटस्टँडिंग कार्यामुळे त्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे अवॉर्ड्स आहेत बिस्टोड ऑन म्हणजे ग्रँटेड ॲज अन ऑनर, त्याच्या सन्मानार्थ त्याच्या सन्मान करण्यासाठी त्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड्स आहेत. हे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड्स त्याला देण्यामध्ये आले. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड्स जे आहेत हे त्याला मिळालेले आहेत. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स जे आहे ते नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचा तो एक मेंबर आहे. म्हणजे जेही वेगवेगळ्या प्रकारचे सायंटिस्ट त्या अकॅडमीचे मेंबर्स असतात अशाच प्रकारच्या काही ग्रेट सायंटिस्टप्रमाणेच तो देखील त्या मेंबर ऑफ सायन्स अकॅडमी ऑफ सायन्स या ग्रुपचा तो मेंबर आहे. इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आईन्स्टाईन इक्वल इन द इंटेलिजन्स. आता हे महत्त्वाचं लक्षात घ्या. आईन्स्टाईनच्या म्हणजे आत्तापर्यंत जगामधला सर्वात इंटेलिजंट पर्सन जर कोण असेल तर तो आईन्स्टाईन मानला जातो. मग बुद्धिमत्तेमध्ये आईन्स्टाईनच्या इक्वल हे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांना मानलं जातं. डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. म्हणजे एवढ्या प्रचंड अशा प्रकारची विद्वत्ता असतानाही, एवढी बुद्धिमत्ता असतानाही ही इज व्हेरी हंबल, अतिशय नम्र अशा प्रकारचा तो व्यक्ती आहे. ए सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन. डाऊन टू अर्थ म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये सक्सेस कुठेही गेलेलं नाही, अतिशय सिंपल आहे. म्हणजे आपण किती जरी मोठे झालो तरी देखील अगदी जमिनीवरती आपले पाय असणे, अगदी छोट्या छोट्या गोष्टींना किंवा अगदी सर्वसामान्यांना सुद्धा आपण तेवढाच रिस्पेक्ट देणे, सर्वांना आपण तेवढाच आदर करणे. मग हा गुण जो आहे हा अतिशय महत्त्वाचा गुण त्याच्यामध्ये. ही इज व्हेरी डाऊन टू अर्थ मॅन. ही हॅज authored many books dealing with his awesome ideas keeping a layman in the mind. त्याने अनेक वेगवेगळ्या प्रकारची बुक्स लिहिली. मात्र हे सर्व बुक्स लिहित असताना ही केप्ट इन हिज माइंड द लेमॅन. LAYMAN. लेमॅन इट मीन्स ऑर्डिनरी मॅन. कारण लक्षात घ्या
कुठल्याही प्रकारचा एखादा सायंटिस्ट जर असेल, इंटेलिजन्स पर्सन आहे, मला सायंटिस्ट आहे, अतिशय इंटेलिजन्स आहे आणि त्याने एखादं बुक लिहिलं तर निश्चितपणे त्या बुकमध्ये लँग्वेज जर फार डिफिकल्ट जर वापरली तर ते सर्वसामान्यांना काहीच कळणार नाही. पण स्टीफन हॉकिंगचं बुक वाचत असताना एवढ्या मोठ्या ग्रेट पर्सननं लिहिलेलं आहे अशी आपल्याला जाणीव होत नाही. ते सर्वसामान्य कुठल्याही व्यक्तीला ते पुस्तक सहजपणे समजेल. कुणालाही ते चांगल्या प्रकारे सायंटिफिक लँग्वेज जी आहे ती सायंटिफिक लँग्वेज अगदी कुणालाही कळेल अशा प्रकारची लँग्वेज जी आहे ही त्याने त्याच्या रायटिंगमध्ये प्रेझेंट केलेली आहे. His style is so lucid that non-scientists can also understand him. His book, A Brief History of Time, is one of the best-selling book of our times. Which book? A Brief History of Time. So his Brief History of Time is one of the best book, one of the best selling book of our times. म्हणजे या शतकामधलं वन ऑफ द बेस्ट बुक जे आहे हे वन ऑफ द बेस्ट बुक म्हणून या हिस्ट्री ऑफ टाइम्स या बुकला ओळखलं जातं. आता एक जे एक्झाम्पल दिलेलं आहे मित्रांनो इथे, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ आवर टाइम्स. ब्रीफ हिस्ट्री या वाक्याचं डिग्री काय होतं, कशा प्रकारे डिग्री आता या वाक्याची चेंज केली जाते किंवा आता डिग्री कशा प्रकारे बदलायची हे आपण या वाक्यामध्ये बघूया. वाक्य काय आहे बघा, ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम इज one of the best book of our times. लक्षात घ्या, याची डिग्री बदलायची आहे. वाक्यामध्ये वन ऑफ द आलेला आहे, ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे. आणि कधीही वाक्यामध्ये डिग्री बदलतो तेव्हा डिग्री बदलत असताना वाक्यातला प्रॉपर नाउन, कॉमन नाउन आणि ॲडजेक्टिव्ह हे लक्षात घ्यायचे. ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम हे आहे वाक्यातलं प्रॉपर नाउन. बुक वन ऑफ द बेस्ट बुक्स हे आहे वाक्यातलं कॉमन नाउन. आणि बेस्ट असं म्हणलेलं आहे, याचे तिन्ही फॉर्म होतात, गुड, बेटर आणि बेस्ट. बेस्ट आलं म्हणजे वाक्य कोणतं आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीज आहे. आता या वाक्याची डिग्री कशी चेंज करायची बघा. अगोदर आपण याला कंपॅरेटिव्ह मध्ये करूयात. कंपॅरेटिव्हला हे असंच राहील, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम इज, हे काढून टाकायचं, याचं करायचं बेटर. त्यानंतर दॅन मेनी अदर बुक्स ऑफ आवर टाइम्स, हे झालं कंपॅरेटिव्ह. आता पॉझिटिव्ह कसं करायचं बघा. पॉझिटिव्ह करत असताना गुड हा वापरायचा, अगोदर कॉमन नाउनने सुरुवात करायची. इथे वाक्यात वन ऑफ द आलेले, व्हेरी फ्यू येईल. हे बघा, व्हेरी फ्यू बुक्स. हे पुढे ऑफ आवर टाइम्स, इथे प्रेझेंट टेन्स आहे म्हणजे इथे वापरावं लागेल आपल्याला प्लुरल, कारण बुक्स आलेला आहे, प्लुरल येईल. व्हेरी फ्यू बुक्स ऑफ आवर टाइम्स आर ॲज गुड ॲज, पुढे काय दिलेलं, हे वाक्यामधलं प्रॉपर नाउन, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम. हे वाक्यामध्ये या दिलेल्या तीनही प्रकारांमध्ये म्हणजे आपलं वाक्य जे आहे हे दिलेलं आहे सुपरलेटिव्हचं, आणि आपण त्या वाक्याचं हे केलं कंपॅरेटिव्ह डिग्री, हे केलं आपण याचं पॉझिटिव्ह डिग्री. तेव्हा कंपॅरेटिव्ह, पॉझिटिव्ह, सुपरलेटिव्ह हे कशा प्रकारे बदलले. कधीही कुठलाही लेसन शिकत असताना त्या लेसनमधूनच या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लक्षामध्ये घ्यायच्या. त्यानंतर बघा लास्ट पॅरेग्राफ यामधला, ऑन बीइंग आस्क्ड how he feels about having the dreadful ALS, Dr. Hawking, the quintessence of the optimism,
क्विंटिनन्स म्हणजे परफेक्ट एक्झाम्पल, ऑप्टिमिझम म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्स, आशावादाचं एक एक्झॅक्ट अतिशय ग्रेट असं एक्झाम्पल म्हणजे कोण आहे? डॉक्टर स्टीफन हॉकिंग आहे. कारण जीवनामध्ये नेहमी आपल्या ब्राईट साईड, चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याविषयी नेहमी विचार करणारा. मग याच्याविषयी तो जेव्हा आजाराबद्दल बोललो होता तेव्हा तो काय म्हणतोय? नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. कारण कुठल्याही व्यक्तीला जो आजार होतो तेव्हा दुसऱ्यांची जी भावना असते, माझी देखील भावना ही अगदी त्याच प्रकारची आहे. नॉट डिफरंट फ्रॉम द रेस्ट. आय ट्राय अँड लीड ॲज अ नॉर्मल life as possible and not think about my condition or regret the things it prevents me from doing, which are not many. It means whatever the things that he could do, he did all the things, but whatever he could not do, he never thought about these all the things. He never regretted about these all the things. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला जमत नाहीयेत, मग दुसऱ्यांना चलताना, पळताना, बोलताना बघून तू कधी स्वतःचा खेद नाही करत की मला चलता आलं पाहिजे, मला पळता आलं पाहिजे, मला बोलता आलं पाहिजे. आपल्याला जे येतं त्याने ते करत गेला आणि नेहमी चांगलं होईल. आपल्याला चांगलं करायचं आहे, जे करायचे त्याच्यावरती त्याने पूर्णपणे टार्गेट फोकस केलं आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या त्याने जीवनामध्ये फॉलो केल्या. म्हणूनच तो इतक्या चांगल्या प्रकारे अचिव्हमेंट करू शकला. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्स दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट ऑफ द युनिवर्स. कारण पुढच्या शतकामध्ये, मिलेनियममध्ये, सहस्त्रकामध्ये कदाचित विज्ञानाला या जगाचा शोध कसा लागला, युनिवर्स कशी तयार झाली, हाऊ द युनिवर्स इट हॅज बीन इन्व्हेंटेड, हिचा शोध कसा लागलेला आहे, कदाचित हे विज्ञानाला कळेल, ते शोधून काढू शकतील. अँड इज द हिस्ट्री अँड मे बी इवन द प्रेडिक्ट इट्स अल्टिमेट डिमाइज. म्हणजे ज्या प्रकारे एखाद्या व्यक्तीचा जन्माने आपण मृत्यू जो आहे तो मृत्यू होतो, अगदी तशा प्रकारे डिमाइज म्हणजे शेवट होणे, नाश होणे, नष्ट होणे. मग या विश्वाची निर्मिती कधी झाली आणि हे विश्व नष्ट कधी होणार आहे, कदाचित एवढं देखील विज्ञानाला आणखी काही वर्षांनंतर, पुढच्या काही वर्षांनंतर रिसर्च अंती हे सांगता येईल. लाईक डॉक्टर हॉकिंग, देर आर मेनी पीपल हू display exemplary courage in their lives. Let us salute all those brave people who, in spite of being disabled, strive to do the best. As the Dr. Stephen Hawking, whatever his health condition is, that the God has been given here and made the injustice with him, as we think. So similar in the way, there are many people in the world also like Stephen Hawking. They also did a very good thing. So we should definitely salute to these all the people. जे वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत, अशा प्रकारचे काहीतरी डिसेबल्ड असतात आणि डिसेबल्ड असूनही त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात ग्रेट अचिव्हमेंट करून दाखवलेले आहेत. जसं आता या ठिकाणी आपण डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचं एक्झाम्पल दिलेलं आहे. अशाच प्रकारचं आपण एक्झाम्पल जे विल्मा रुडॉल्फचं देखील आपण वाचलेलं असेल, तुम्ही ऐकलेलं असेल. विल्मा रुडॉल्फ जी जन्मताच अपंग आहे आणि अपंग असताना सुद्धा तिने फक्त तिच्या विल पॉवरमुळे ती जगामधली ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवू शकणारी अशी महिला आहे. म्हणजे अपंग असतानाही ती स्वतःच्या पायावरती उभं राहू शकली. डॉक्टरांनी, जसं आता स्टीफन हॉकिंगला देखील डॉक्टरांनी सांगितलं की हा आणखी किती दिवस जगेल माहिती नाही, परंतु त्याच्या विल पॉवरमुळे तो खूप दिवस चांगल्या प्रकारे काम करू शकला, तो जगू शकला. ओनली बिकॉज ऑफ हिज विल पॉवर अँड ऑप्टिमिझम, त्याच्या आशावादामुळे. तसं रुमा विडला जो देखील आहे, याच्याशिवाय अरुणिमा सिन्हा आहे, जी एक स्पोर्ट्स पर्सन आहे, एक स्पोर्ट्स चॅम्पियन असून देखील जेव्हा ट्रेनमधून पडली आणि तिच्या मांडीमधून पाय जे आहे ते कट करावे लागले, तरी देखील ती एव्हरेस्ट तिने पार केले. एव्हरेस्ट आणि वेगवेगळ्या प्रकारे तिने अचिव्हमेंट जे आहे ती करून दाखवली. अशा प्रकारचे ग्रेट पर्सन आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत आणि या सर्व लोकांना निश्चितपणे आपण सल्यूट करायला पाहिजे. त्यांच्याकडून आपल्या जीवनामध्ये आपण खूप मोटिवेशन घ्यायला पाहिजे की हे सर्व फिजिकली हँडिकॅप असताना देखील आपल्यापेक्षा कित्येक पटीने, आपल्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणावरती या लोकांनी जीवनामध्ये खूप काही करून दाखवलेलं आहे. आपण त्यांच्यासमोर अतिशय झिरो आहोत. हा या टॉपिकमधला अतिशय महत्त्वाचा मेसेज आहे जो की आपण डॉक्टर स्टीफन हॉकिंगकडून घेतला पाहिजे अँड वी शुड सॅल्यूट हिम. आता या डॉक्टर स्टीफन हॉकिंगच्या टॉपिकमध्ये जे काही पार्ट आपल्याला दिलेला आहे, तुम्ही सर्वांनी मित्रांनो पार्ट 1 पार्ट 2 हे दोन्ही व्यवस्थितपणे
बघत असताना तुम्हाला अगोदर जसे मी इन्स्ट्रक्शन सांगितलेले आहेत, कानामध्ये हेडफोन लावून पूर्ण व्हिडिओ ऐकायचे प्रॉपरली, सर्वांसमोर बसायचे नाही, नोटबुक हातामध्ये ठेवायची, टेक्स्टबुक हातामध्ये ठेवायचं, प्रत्येक वर्ड, प्रत्येक सेंटेन्स, प्रत्येक पार्ट व्यवस्थितमध्ये पूर्णपणे लर्न करायचा. त्याच्यानंतर त्याच्यावरचे ग्रामरचे सेंटेन्सेस जे असतील, जी व्होकॅब्युलरी असेल, जे लँग्वेज स्टडी असेल, जे पॅसेज असतील, ह्या चारही घटकांचा अभ्यास करायचा. तर आपला संपूर्ण पार्ट जो आहे तो त्या लेसनवरचा तो एक्झामशी रिलेटेड हा पूर्णपणे तयार होऊ शकतो. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच टॉपिकवरील ज्या सर्व ॲक्टिव्हिटीज, काही राहिलेला जो भाग आहे तो राहिलेला भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासूया. ओके, थँक्यू.